आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या कोंबड्या फीड तर खात आहे पण त्यांचं वजन का वाढत नाहीये आणि त्यांचं वजन लवकरात लवकर वाढवण्यासाठी तुम्ही घरगुती काय उपाय करू शकता किंवा तुम्ही वेट गेनर घरच्या घरी कसं बनवू शकता ते पण कमी खर्चामध्ये. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कुठे स्किप करू नका, नाही तर तुम्ही व्हिडिओ स्किप केल्याच्या नंतर एखादी स्टेप चुकवाल तर वजन वाढण्याच्या ऐवजी कमी नको व्हायला. वेट गेनर बनवण्यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे 1.5 किलो गूळ, 100 ग्रॅम लसूण, 100 ग्रॅम हळद आणि 100 ml बी कॉम्प्लेक्स सिरप. या वेट गेनरमध्ये आपण जे जे साहित्य वापरणार आहे त्या प्रत्येक साहित्याचं मी तुम्हाला आधी कार्य समजून सांगतो की कोणती गोष्ट काय काम करते. आता जो गुळ असतो हा नैसर्गिक ग्लुकोजचा स्रोत असतो, त्याच्यामुळं काय होते की कोंबड्यांना इन्स्टंट एनर्जी मिळते, म्हणजे त्वरित एनर्जी मिळून जाते. त्याच्यानंतर गुळाचा जो गोडसरपणा असतो त्यामुळे कोंबड्या पाणी जास्त पितात आणि त्याने भूक पण वाढते. त्यानंतर लसणामध्ये अँटीबायोटिक आणि अँटीफंगल घटक असतात जे आपल्या पक्ष्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यानंतर पक्ष्यांचं पचनही लसणाने सुधारलं जातं आणि पक्ष्यांच्या आतड्यामध्ये जे विषाणू असतात तेही लसूण ते विषाणू मारण्याचं काम करतो. त्यानंतर हळद ही अँटीसेप्टिक आणि अँटीबायोटिक असते जी पक्ष्याच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची सूज जर असेल तर ती सूज कमी करते. त्यानंतर पक्ष्याचं लिव्हर जे असतं ते डिटॉक्सिफाय करते, त्याच्यामुळे पचनक्रिया सुधारते पक्ष्यांची आणि जे फीड खाल्लेलं आहे ते व्यवस्थित पचनही होतं. नंतर बी कॉम्प्लेक्स हे पक्षातील एनर्जी मेटाबॉलिझम वाढवतं, त्यानंतर पक्षाची भूक वाढवतं. त्यानंतर पक्षी जर काही आपला स्ट्रेसमध्ये असेल तर पक्षाचा त्याने स्ट्रेसही कमी होतो आणि लिव्हरचं जे कार्य असतं तेही सुधारलं जातं बी कॉम्प्लेक्समुळं. हे औषध तुम्हाला सगळं ड्रिंकर डोसमधून द्यायचं आहे सकाळी. त्याच्यानंतर समजा तुम्हाला जेवढं काही तुमच्या ड्रिंकर डोसला पाणी लागत असेल, जेवढे भांडे असतील, हे 2 लिटर औषध तुम्ही तेवढ्या पाण्यामध्ये कालवून पक्ष्यांना देऊ शकता. हे पाणी दिल्याच्या नंतर साधं पाणी दिलं तरी पण चालतं पक्ष्यांना. आता या औषधामुळं काय होतं की तुमच्या पक्ष्यांची जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती पण वाढते, त्याच्यानंतर पक्ष्याची भूकही वाढते आणि पक्ष्याची जी पचनक्रिया असते ती पचनक्रिया चांगली झाल्यामुळे जे फीड पक्षी आपला खातोय ते फीड पूर्ण त्यांच्या अंगी लागतं आणि त्याने वजन वाढवायला सुरुवात होती. मित्रांनो, तुम्हाला जर याच प्रकारचे अजून व्हिडिओ पाहिजे असतील किंवा लिव्हर टॉनिक घरी कसं बनवायचं चांगल्या पद्धतीचं, ते जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिव्हर टॉनिक लिहा. तुम्हाला मी उद्याच्याला तो व्हिडिओ टाकून देईन की लिव्हर टॉनिक घरी कसं बनवायचं आहे. आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.